नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख आपल्या सहज आणि सोपे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता 8वीसाठी. आपण 8वीचं 7वं प्रकरण पाहतो आहोत. तर आपलं 7th चॅप्टर मेटल्स अँड नॉन मेटल्स याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पहिली प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉन स्वरूपन हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. बहुतेक सगळे जे त्यांचे रासायनिक गुणधर्म असतात ते ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपनाशी निगडीत असतात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स. आता इथे आपण 3 मेटल्स आपण इथे तक्त्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला. सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम Na, Mg अँड Al. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे 11 आहे. 11 ॲटॉमिक नंबर अणुअंक असल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? अर्थातच 2, 8, 1. कारण आपण शिकलेलो आहोत पहिल्या ऑर्बिटमध्ये, पहिल्या कक्षेमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची असते 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे. आणि म्हणून राहिलेला 2 आणि 8 झाले 10, राहिलेला 1 तिसऱ्या कक्षेमध्ये जाणार. तसंच मॅग्नेशियमचं आपण पाहिलं की 2, 8, 2 होणार. ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 3 होणार. म्हणजे या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून हे जे मेटल्स आहेत, आपले धातू आहेत, त्या धातूंमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं गुणधर्म काय दिसून येतो आहे? तर त्यांच्यामध्ये बाह्यतम कक्षेमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आयदर 1, 2 और 3 इलेक्ट्रॉन्स असतात. 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. आता इथे तुम्हाला सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियमचं एक्झाम्पल दिलं आहे आणि आपण म्हणतो आहे की 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतात. मग त्याच्याऐवजी जर आपण दुसरा कुठलाही मेटल घेतला, समजा आपण पोटॅशियम घेतला, तर पोटॅशियमचा सिम्बॉल संज्ञा काय आहे? K. आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. मग आता 19 ॲटॉमिक नंबर असल्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल सांगा पाहू? तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 8 आणि 2 झाले 10, पुन्हा तिसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं? 2, 8, 8, 1. म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सुद्धा किती इलेक्ट्रॉन आला बघा? 1च इलेक्ट्रॉन आलेला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की मेजॉरिटी ऑफ मेटल्स have up to 3 electrons in their outermost shell. बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी म्हणजे 3 पर्यंत असते. हा आपण पहिला गुणधर्म पाहिलेला आहे, धातूंचा रासायनिक गुणधर्मातला पहिला गुणधर्म आहे. आता दुसरा गुणधर्म आहे काय? आयनांची निर्मिती, फॉर्मेशन ऑफ आयन्स. Metals have a tendency to lose their valence electrons to form positively charged ions, that is cations. आत्ताच आपण बघितलं की मेटल्सच्या बाह्यतम कक्षेमध्ये, धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजेच आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे ते सहजपणे ते इलेक्ट्रॉन्स लूज करू शकतात, इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात सहजपणे. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स दिले जातात तेव्हा आपण शिकलेलो आहोत की इलेक्ट्रॉन्स दिले की पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतो, धन आयन बनतो. आणि म्हणून सगळे धातू जे आहेत ते धन आयन निर्माण करतात. म्हणजेच कॅटायन्स, धन आयनाला आपण म्हणतो कॅटायन. पॉझिटिव्ह आयन्स इज कॉल्ड कॅटायन्स. म्हणजे मेटल्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन्स. मग इथे आपण बघू शकतो आहे की सोडियम, मघाशीच आपण बघितलं 2, 8, 1 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर 1 इलेक्ट्रॉन त्याने दिला की त्याचं
2 8 राहील आणि 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, म्हणजेच तो कॅटायन बनला. मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देतो म्हणून मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज द्विधन प्रभारयुक्त आयन बनतो मॅग्नेशियम हा. ॲल्युमिनियम हा 3 धन प्रभारयुक्त म्हणजे 3 पॉझिटिव्ह चार्जेस येतात ॲल्युमिनियमवरती. त्याच्यानंतर पुढचा आपला प्रॉपर्टी आहे, पुढचा गुणधर्म आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन सोबतची अभिक्रिया धातूंची कशी होते, तर कुठलाही धातू जेव्हा ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो तेव्हा त्याचं ऑक्साईड तयार होतं, म्हणजे मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. आणि मग हे मेटल ऑक्साइड्स कसे असतात, तर मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट विथ ॲन ॲसिड टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. मग आता हे मेटल ऑक्साईड बेसिक असतात म्हणजे आम्लारी धर्मी असतात. तर आपण उदासीनीकरण अभिक्रिया कशाची शिकलेलो आहे, आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया झाल्यावर क्षार आणि पाणी तयार होतात. याला आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन उदासीनीकरण अभिक्रिया म्हटलेलं आहे. मग आता मेटलचा ऑक्सिजन बरोबर संयोग झाला की मेटल ऑक्साईड म्हणजे त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं आणि हे ऑक्साईड हे आम्लारी धर्मी म्हणजेच बेसिक इन नेचर असतं. मग बेस आणि ॲसिड यांची जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा काय तयार होणार, सॉल्ट आणि वॉटर. मग तसंच मेटल ऑक्साईडची ॲसिड बरोबर रिॲक्शन झाली की सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. हेच धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया जेव्हा आम्लासोबत होते तेव्हा क्षार आणि पाणी तयार होतात. पुढची अभिक्रिया आपल्याला बघायची आहे धातूंची, ती आहे आम्लाबरोबरची अभिक्रिया. ऑक्सिजन बरोबर धातूंचं ऑक्साईड तयार होतं. आता धातूंची जर आम्लाबरोबर अभिक्रिया झाली तर काय होतं, तर विरल आम्लाबरोबर अभिक्रिया झाली की धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. समजा आपण एक परीक्षा नळी घेतली आणि त्याच्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे डायल्यूट HCl घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण जस्ताची पूड टाकली म्हणजे पावडर्ड झिंक आपण ॲड केलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला बुडबुडे येताना दिसतील आणि त्याला जर एक आपण वायू बाहेर येण्यासाठी छोटी नळी बसवली परीक्षा नळीच्या तोंडाशी, तर त्या ठिकाणी जळती काडी जर आपण नेली, पेटवलेली काडी, तर तुम्हाला असं दिसेल की ती काडी विझते आणि निळ्या ज्योतीने जळते आणि फट असा आवाज होतो. म्हणजेच असं जेव्हा होतं तो वायू कोणता असतो, तर हायड्रोजन वायू असतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स टू फॉर्म मेटल सॉल्ट्स व्हाईल हायड्रोजन गॅस इज रिलीज. त्या मेटलचं सॉल्ट फॉर्म होतं आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. मेटलचं सॉल्ट म्हणजे काय, जर आता आपण सोडियम हा धातू घेतला आणि डायल्यूट HCl घेतलं तर NaCl हा क्षार तयार होणार आहे, कारण HCl मधला Cl आणि तो सोडियम या धातूबरोबर येईल त्यामुळे NaCl तयार होईल आणि H जो राहिलेला आहे तो हायड्रोजन गॅस म्हणून बाहेर पडणार आहे. त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे रिॲक्शन विथ वॉटर. धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया. Most metals do not show any observable fast reaction with cold water, but some metals like sodium, potassium react with cold water to produce their hydroxides and hydrogen gas. Magnesium metal requires steam to give similar reaction. म्हणजे बहुतेक धातू जे आहेत ते थंड पाण्याबरोबर जलद अशी अभिक्रिया त्यांची होत नाही बहुतेक धातूंची. मात्र त्याला अपवाद आहेत. कोण, तर सोडियम आणि पोटॅशियम हे धातू, त्यांची मात्र सामान्य तापमानाला म्हणजे कक्ष तापमानाला सुद्धा अभिक्रिया होते. आणि काही धातू जे आहेत त्यांची गरम पाण्याबरोबर, तर काही धातूंची अभिक्रिया ही. आता अशा प्रकारे आपण धातूंचे गुणधर्म पाहिलेले आहेत, रासायनिक गुणधर्म. आता आपण बघूया अधातूंचे रासायनिक गुणधर्म म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. मग
आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघताना पहिली प्रॉपर्टी कुठली होती, तर इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मोस्ट ऑफ द मेटल्स हॅव 1, 2 और 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. मग आता अधातू म्हणजे नॉन मेटल्सबद्दल बघताना आपण काय म्हणणार, तर बहुसंख्य अधातूंच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजेच 4 ते 7 पर्यंत असते. बघा इथे दाखवलेलं आहे मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट, अणुअंक आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. नायट्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन समजा उदाहरणं घेतली आपण, हे तीनही काय आहेत, अधातू आहेत. तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2,5, ऑक्सिजनचा 8 म्हणजे 2,6 आणि क्लोरीनचा 17 म्हणजे 2,8,7. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतं आहे की आउटर मोस्ट ऑर्बिट बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6 किंवा 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता सेकंड प्रॉपर्टी आपण कुठली बघितली होती, तर फॉर्मेशन ऑफ आयन्स. मग आता नॉन मेटल्स कसे आयन फॉर्म करतील, बघा ह्या चार्टवरूनच तुमच्या लक्षात येईल की आता 5 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत नायट्रोजनच्या. तर ते 5 इलेक्ट्रॉन देणं जमण्यापेक्षा त्याला 3 इलेक्ट्रॉन घेणं सोपं पडेल, कारण अष्टक कंप्लीट करायचं असतं, ऑक्टेव कंप्लीट करायचं असतं. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 3 इलेक्ट्रॉन्स घेतले, फक्त 5 आहेत, अजून 3 घेणं सोपं पडेल का 5 देणं सोपं पडेल, अर्थातच 3 घेणं की नाही. म्हणून मग नॉन मेटल्स जे आहेत ते कसे आयन फॉर्म करतील, तर दे हॅव द टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे दे फॉर्म नेगेटिव्हली चार्ज आयन्स म्हणजेच ॲनायन्स. अधातू जे आहेत त्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते आणि त्यामुळे ते ॲनायन म्हणजे ऋणप्रभारित आयन फॉर्म करत असतात. ऑक्टेव कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला घ्यावा लागणार आहे. मग 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याच्याकडे 2 8 8 होतील, पण तो 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती काय झालं, एक ऋणप्रभार आलेला आहे म्हणजे नेगेटिव्ह आयन ॲनायन तयार झालेला आहे तो. तसंच ऑक्सिजनचं पहा 2,6 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, मग 6 आहेत आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तो घेईल. तसंच नायट्रोजनवरती 5 असल्यामुळे 2 ऋणप्रभार आला इथे ऑक्सिजनवर आणि इथे नायट्रोजनवरती 3 ऋणप्रभार आलेला आहे. म्हणजेच आपण काय बघितलं की अधातू जे आहेत ते इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋणप्रभारित आयन म्हणजेच ॲनायन निर्माण करतात. अधातूंची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. अधातू ऑक्सिजनची संयुग तयार करून त्यांचे ऑक्साईड तयार करतात. म्हणजे बघा धातूसुद्धा ऑक्सिजनशी रिॲक्शन झाली की ऑक्साईड तयार होता, त्या धातूचं ऑक्साईड. तसंच इथे त्या अधातूचं ऑक्साईड तयार होतं. आणि धातूचे ऑक्साईड्स ऑफ मेटल्स कसे असतात आपण बघितलं होतं, तर दे आर बेसिक इन नेचर, आम्लारी धर्मी असतात. तर इथे अधातूंचे ऑक्साईड मात्र कसे आहेत, त्याच्या उलट म्हणजे आम्लधर्मी असतात, ॲसिडिक इन नेचर. आणि ती आम्लारींशी संयोग पावतात. जसं ते आम्लारी होते, धातूंचे ऑक्साईड्स कोण होते, आम्लारी धर्मी होते, त्यामुळे ते आम्लाशी संयोग पाहून क्षार आणि पाणी तयार करत होते. आता इथे अधातूंचे ऑक्साईड कशी आहेत, आम्लधर्मी आहेत आणि त्यामुळे ती आम्लारींशी संयोग पावतात आणि क्षार आणि पाणी तयार करतात. Oxides of non-metals are acidic in nature and they react with bases to form soluble salt and water. For example, बघा इथे कार्बन हा काय आहे, नॉन मेटल, त्याचा ऑक्सिजन बरोबर संयोग झाला की त्याचं ऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार होतं. त्या कार्बन डायऑक्साईडचा ते कार्बन डायऑक्साईड कसा असणार आहे म्हणजे सांगा, कार्बन डायऑक्साईड हा ॲसिडिक आहे का बेसिक आहे. डायऑक्साईड हा ॲसिडिक आहे. मग ॲसिडिक आहे म्हणजे त्याची बेस बरोबर जर रिॲक्शन झाली म्हणजे आम्लारी धर्मी पदार्थाशी
उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईडशी रिॲक्शन झाली, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, त्याच्याबरोबर रिॲक्शन झाली तर काय होणार आहे, क्षार आणि पाणी, सॉल्ट अँड वॉटर. मग इथे सॉल्ट कुठला तयार होतो आहे, Na2CO3 सोडियम कार्बोनेट, आणि त्याच्यासोबत पाणी तयार होतं आहे. मेटलच्या ऑक्साईडची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर काय तयार होतं, ॲसिड तयार होतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं वॉटरबरोबर रिॲक्शन झाली, CO2 + H2O, तर काय फॉर्म झालं बघा, H2CO3. H2CO3 म्हणजे कार्बॉनिक ॲसिड. सल्फर डायऑक्साईड, हे सल्फर या धातूचं ऑक्साईड आहे, त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर H2SO3 म्हणजे सल्फ्युरस ॲसिड. जर सल्फर ट्रायऑक्साईडची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं आहे. आता हे नॉन मेटल्स जे आहेत ते फक्त स्ट्रॉंग ॲसिडबरोबर त्यांची रिॲक्शन होते. दे डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स. मला इथे ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे की मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्याबद्दल आता आपण शिकलो तर त्यांचे यूज लिहून काढायचे आहेत. काही मेटल्स आणि काही नॉन मेटल्स घ्यायचे आणि त्यांचे यूज लिहून काढायचे आहेत. आपण पाहूया आता नोबल मेटल्स म्हणजे काय. राजवायू मूलद्रव्ये. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलॅडियम, रोडियम आर noble metals. They occur in nature in the elemental state. निसर्गामध्ये ते मूलद्रव्याच्याच स्वरूपामध्ये म्हणजे मुक्त स्थितीमध्ये आढळतात. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. आता सोनं जे आपल्याला पूर्ण शुद्ध रूपामध्ये असतं म्हणजे 100% शुद्ध असतं त्या सोन्याला आपण म्हणतो 24 कॅरेट गोल्ड. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळा दागिने जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते किती कॅरेटचे आहेत ते आपण ठरवत असतो. सहसा दागिने हे एकदम 24 कॅरेटचे बनवत नाहीत. कारण का तर ते 100% शुद्ध असल्यामुळे बेंड होऊ शकतं किंवा ब्रेक होऊ शकतं. पूर्ण सोनं हे लवचिक असल्यामुळे ते तुटू शकतं किंवा वाकू शकतं. बांगड्या जर आपण पूर्ण 24 कॅरेटच्या बनवल्या तर त्या हातात घालताना वाकू शकतात. त्याच्यामुळे जो आहे तो दागिने बनवत असताना त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तांबे किंवा चांदी टाकत असतं. ऑर्नामेंट्स आर मेड फ्रॉम 22 कॅरेट गोल्ड और गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. दागिने 22 कॅरेटचे किंवा आणखीन कमी कॅरेटचे सुद्धा बनवतात. त्याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये तांबे किंवा चांदी किंवा इतर धातू मिसळला जातो. मेटल्सचे यूज काय आहेत तर गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज फॉर प्रिपेअर ऑर्नामेंट्स. आपल्याला माहितीच आहे सोने, चांदी, प्लॅटिनम हे दागिने बनवण्यासाठी तर वापरले जातातच. त्याच्याशिवाय चांदी म्हणजे सिल्वर इज यूज्ड इन मेडिसिन बिकॉज इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. चांदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असल्यामुळे त्याचा वापर हा औषधांमध्ये केला जातो. राजधातू मूलद्रव्य आपण बघितली तर त्यांना राजधातू का म्हणतात कारण त्यांच्यावरती हवा, पाणी, उष्णता याचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांची क्षरण आणि ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया कक्ष तापमानाला होत नाही म्हणून त्यांना आपण राजधातू मूलद्रव्य असं म्हणतो. उपयोगामध्ये आपण पाहतोय की चांदीचा औषधामध्ये उपयोग होतो कारण का त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असते. त्याच्याशिवाय सोन्या चांदीची पदके तयार करतात म्हणजे मेडल्स तयार करण्यासाठी गोल्ड अँड सिल्वर इज यूज. त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांदी आणि सोने याचा उपयोग होत असतो. काही इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेसमध्ये चांदी आणि सोने म्हणजे सिल्वर अँड गोल्ड इज यूज. त्याच्याशिवाय प्लॅटिनम, पॅलेडियम हे जे मेटल्स आहेत त्यांचा वापर हा उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा होतो. त्याची शुद्धता
आणि टक्केवारीचा इथे चार्ट तुम्हाला दिलेला आहे. 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध, 22 म्हणजे 91.66, 18 कॅरेट म्हणजे 75% शुद्ध, अगदी 10 कॅरेटसुद्धा सोनं असतं म्हणजे त्याच्यामध्ये निम्मच सोनं आहे, 41.66% एवढं. नोबल मेटल्स आहेत म्हणजे राजधातू मूलद्रव्य, तर त्यांच्यामध्ये आपण काय बघितलं, त्यांची क्षरण आणि ऑक्सिडीकरण ही अभिक्रिया सहसा कक्ष तापमानाला होत नाही. कोरोइजन म्हणजेच क्षरण म्हणजे काय ते आपण पाहूया. धातूवर ओलाव्यामुळे हवेतल्या वायूंची प्रक्रिया होते आणि त्या धातूची संयुग तयार होतात आणि त्यामुळे त्या धातूवरती परिणाम होतो आणि ते धातू झिजतात. यालाच आपण क्षरण असं म्हणतो. कोरोइजन म्हणजे काय, गॅसेस इन द एअर रिॲक्ट विथ मेटल्स इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर to form metal compounds. The metals get affected by this process and undergo what is called corrosion. हवेमधले गॅसेस हे मॉइश्चर असल्यानंतर मेटल्सशी रिॲक्शन होते त्यांची आणि त्यामुळे मेटल्स ॲफेक्ट होतं, मेटलवरती परिणाम होतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण म्हणतो कोरोइजन म्हणजे क्षरण. आता बघा, तुम्हाला माहिती असेल स्टॅच्यू ऑफ लिबर्टीबद्दल कधीतरी ऐकलं असेल तुम्ही. हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा पुतळा अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क सिटीमध्ये आहे आणि तो समुद्रकिनारी आहे. त्याच्यामुळे त्याचा ओरिजिनली हा जो स्टॅच्यू आहे तो कॉपर या मेटलपासून बनवलेला होता, तांब्यापासून बनवलेला होता. आणि तांब्याचा रंग कसा असतो तुम्हाला माहिती आहे, तांबूस रंग असतो. बट नाव इट लुक्स ग्रीन. पण आता तो पुतळा कसा दिसतोय, हिरवा दिसतो आहे. म्हणजे मग त्याचा रंग का बदलला, दिस इज बिकॉज ग्रीन कलर्ड कॉपर कार्बोनेट हॅज बीन फॉर्म बाय रिॲक्शन ऑफ copper with the carbon dioxide and moisture in the air. हिरवा का झालेला आहे पुतळा, कारण त्या कॉपरची हवेमधल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्शन झाली आणि कॉपर कार्बोनेट फॉर्म झालेला आहे आणि त्यामुळे त्या कॉपर कार्बोनेटचा हिरवा रंग त्याच्यावर चढलेला आहे. म्हणजेच हे एक्झाम्पल आहे क्षरणाचं, म्हणजे दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोरोइजन. आता फक्त कॉपरचंच कोरोइजन होतं का, तर नाही. रेडिश कलर डिपॉझिट आपल्याला माहिती आहे, लोखंड गंजतं आपण म्हणतो. म्हणजे रेडिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन द आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. लोखंडाची जेव्हा हवेतल्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते तेव्हा लाल रंगाचा थर त्याच्यावरती जमा होतो. आपण बघितलं कॉपरवरती हिरवट रंगाचा थर तयार होतोय तांब्यावरती. आणि ब्लॅकिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन द सिल्वर बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन सल्फाईड गॅस. चांदीवरती हायड्रोजन सल्फाईड गॅसची रिॲक्शन झाली चांदीसोबत, तर त्या ठिकाणी काळसर रंगाचा थर तयार होतो सिल्वर सल्फाईडचा. आणि म्हणजे हे सगळे जे एक्झाम्पल्स आपण बघितले, कॉपर कार्बोनेट फॉर्म होतो किंवा आयर्नपासची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन आयर्न ऑक्साईड म्हणजेच गंज तयार होतो किंवा चांदीची हायड्रोजन सल्फाईड बरोबर रिॲक्शन होते आणि सिल्वर सल्फाईड तयार होतं, ते ब्लॅकिश कलरचं असतं. मग हे सगळे एक्झाम्पल्स आहेत कोरोइजनचे. आता कोरोइजन झाल्यामुळे हा थर बसला तर काय होतं, तर त्या धातूची झीज होते आणि त्याच्यामुळे हे कोरोइजन प्रिव्हेंट करण्याची गरज आहे, त्याला प्रतिबंध करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मग आपण काय करतो, तर आपण पहा लोखंडाला नेहमी तेलाचा हात दिला जातो किंवा ग्रीस, वर्निश, पेंट त्याच्यावरती लावलं जातं किंवा दुसऱ्या मेटल्सचं प्लेटिंग केलं जातं. जास्त करून लोखंड जे आहे, आयर्न इज अरेस्टेड बाय झिंक प्लेटिंग, त्याच्यावरती लोखंडावरती झिंक म्हणजे जास्त या धातूचं प्लेटिंग केलं जातं, थर दिला जातो.
ड्यू टू दीज प्रोसेसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट. त्याच्यामुळे काय होतं, त्या लोखंडाचा हवेशी येणारा संपर्क तुटतो. कॉन्टॅक्ट ऑफ मेटल विथ एअर इज लॉस्ट. आणि त्यामुळे कोरोजन कॅनॉट ऑकर, त्यामुळे क्षरण होऊ शकत नाही, कारण केमिकल रिॲक्शनच होणार नाही. आता हे क्षरणपासून प्रतिबंध करण्यासाठी ॲलॉय हे सुद्धा चांगलं उदाहरण आहे. ॲलॉय म्हणजे संमिश्र. म्हणजेच काय, तर ॲलॉय म्हणजे आपण डेफिनेशन घेऊ शकतो, होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more metals or homogeneous mixture metals with non-metal. म्हणजे धातूंचं 2 किंवा जास्त धातू किंवा अधातू यांचं जे मिश्रण घेतो आपण, त्याला आपण म्हणतो ॲलॉय म्हणजे संमिश्र. Alloys are made by mixing the constituent elements in as per the requirement. For example, the stainless steel utensils used at home are made of an alloy of iron with carbon, chromium and nickel. स्टेनलेस स्टीलची भांडी आपण घरामध्ये वापरतो, तर स्टेनलेस स्टील हे सुद्धा काय आहे, संमिश्र म्हणजे ॲलॉय आहे. लोखंड, क्रोमियम आणि निकेल ह्या धातूंबरोबर कार्बन हे एक अधातू मिसळून त्याचं संमिश्र बनवलेलं असतं स्टेनलेस स्टील. आणि त्यामुळे काय होतं की त्याला गंज लागत नाही. म्हणजे याच्यामध्ये पण लोखंडच आहे जास्त प्रमाणामध्ये, पण स्टेनलेस स्टीलची भांडी गंजतात का, नाही गंजत की नाही. आणखीन संमिश्राचं उदाहरण, नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ ॲलॉय आपण घेऊ शकतो कांस्य म्हणजे तांबे आणि कथील. कांस्य म्हणजे ब्रॉन्झ. ब्रॉन्झ हे कॉपर आणि टीन म्हणजे तांबे आणि कथील यांच्यापासून बनलेलं संमिश्र आहे. काही वेळेला काय होतं, स्टीलची भांडी जर आपण स्वस्तातली घेतलेली असतील डबे वगैरे, तर त्याला चीर जाते कधी कधी. का, कारण का, तर निकेल हा जो धातू स्टेनलेस स्टीलमध्ये आपण असतो बघितलं, तर तो खूप महाग धातू आहे. मग काही लोक काय करतात, स्वस्तामध्ये स्टेनलेस स्टील तयार करण्यासाठी निकेल न वापरता त्याच्यामध्ये तांबे ह्या धातूचा वापर करतात. आणि निकेल हा कठीण असतो, त्याच्यामुळे तो नाही वापरला तर मग काय होतं, त्या धातूला, त्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांना उभ्या चिरा पडतात, कारण त्याच्यामध्ये निकेलच्या ऐवजी कॉपर यूज केलेलं असतं. कुतुब मिनार हा जो तुम्ही दिल्लीमध्ये आहे ऐकलेलं असेल, तर त्या 1500 वर्षापूर्वी हा कुतुब मिनार म्हणजे एक लोहस्तंभ तयार करण्यात आलेला आहे. इतकी वर्ष होऊनही तो आजही चकचकीत आहे, म्हणजे त्याला कुठेही गंज लागलेला नाही. कारण का, तर तो संमिश्रापासून म्हणजे ॲलॉयपासून तयार केलेला आहे. त्या लोहामध्ये म्हणजे लोखंडामध्ये, आयर्नमध्ये थोड्या प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्या पूर्वजांना सुद्धा ह्या ॲलॉय म्हणजे संमिश्राचं किती छान ज्ञान होतं. त्यामुळे 1500 वर्षापूर्वी उभारलेला कुतुब मिनार हा लोखंडाचा स्तंभ हा अजूनही गंजलेला नाही, चकचकीत तसाच आहे, कारण त्याच्यामध्ये आयर्न बरोबरच कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळलेले आहेत.